काय होतं 50 ते 60 वर्षापूर्वी आमच्या बालपणी आम्ही देवळात झोपायला जायचो. एवढी वस्ती नव्हती, एवढी लोक येत नव्हते. त्यावेळेला रात्री 12च्या नंतर हे उत्सव मूर्तीचं आणि इकडं असं झोपल्यानंतर कानामध्ये छुमछुमाचे किंवा खुळखुळ्याचे किंवा पायाचे झुमण्याचे आवाज यायचे. त्यावेळेला त्या काळात त्या माझ्यावर म्हणजे आता लोक मेली सुद्धा तिथले वर्ष 80-90 होऊन गेली. पण त्या काळात आम्हाला आठवतं की तिथं लोक म्हणायचे इकडनं देव तिकडे चालले. रात्रीच्या वेळेला भास व्हायचा तसा. दिसायचं नाही काहीच पण भास व्हायचा. या गणपतीचं महत्त्व असं आहे की हा नवसाला पावतो. अनेकांना हा नवसाला पावलेला आहे. नवसाची तोरणं, नवसाची दंडवतं गावकरी आता कालच्या षष्टीच्या दिवशी मारुतीच्या देवळापासून झोपत झोपत येत त्या महागणपतीच्या पायापाशी येतात, तिथे समर्पित होतात.